जय शिवराय मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीचे जीकेचे टॉप 30 प्रश्न घेणार आहोत. हे जीकेचे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण पोलीस भरतीमध्ये हेच प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. तसंच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, शार्क लिव्हर ऑइलमध्ये कोणते जीवनसत्वाचे आधिक्य असते? ऑप्शन आहेत जीवनसत्व ड, जीवनसत्व क, जीवनसत्व ब, जीवनसत्व अ. शार्क लिव्हर ऑइलमध्ये कोणते जीवनसत्व असते? तर जीवनसत्व ड. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. दुसरा प्रश्न, सह्याद्री पर्वतास डॅश डॅश असेही म्हणतात. ऑप्शन आहेत बोरघाट, घाटमाथ, पश्चिम घाट, पूर्व घाट. सह्याद्री पर्वतास डॅश डॅश असेही म्हणतात. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, उत्तर कमेंट करून सांगत चला. याचं योग्य उत्तर होईल पश्चिम घाट. सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात. ऑप्शन 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला? ऑप्शन आहेत राईट बंधू, जॉन बियर्ड, गॅलिलिओ यापैकी नाही. टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला? तर जॉन बियर्ड यांनी. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला पुढचा प्रश्न, खजुराहोची प्रसिद्ध मंदिरे किंवा लेणी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहेत आसाम, ओडिसा, मध्य प्रदेश, हैदराबाद. तर याचं योग्य उत्तर होईल मध्य प्रदेश. खजुराहोची प्रसिद्ध मंदिरे किंवा लेणी हे मध्य प्रदेशमध्ये आहेत. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, कोयना धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो? चला कमेंटमध्ये सांगा, कोयना धरण कुठे आहे? बघू किती लोकांचे उत्तर येते. कोयना धरण कोठे आहे? कोयना धरणातील जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो? तर शिवसागर. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, दलदलयुक्त मृदा कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी योग्य आहे? दलदलयुक्त मृदा कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी योग्य आहे? ऑप्शन आहेत कापूस, ऊस, ज्वारी, ताग. तर दलदलयुक्त मृदा ताग या पिकासाठी अत्यंत चांगली आहे. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, वटवाघूळ उडत असताना कोणत्या ध्वनी निर्माण करतात? वटवाघूळ उडत असताना कोणत्या ध्वनी निर्माण करतात? तर उच्च वारंवारतेचा. वटवाघळाच्या पंखामधून उच्च वारंवारतेचा ध्वनी निर्माण होतात. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात? ऑप्शन आहेत आयुक्त, महापौर, गट विकास अधिकारी, जिल्हाधिकारी. तर राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर
आयुक्तांची नेमणूक करतात? ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल गट विकास अधिकारी पंचायत समितीचा असतो. लक्षात ठेवा, पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी आहे गट विकास अधिकारी. ओके, दोन्ही प्रश्न महत्त्वाचे आहेत. चला पुढचा प्रश्न. भारत चीन युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? ऑप्शन आहेत 1955, 1962, 1963, 1966. ऑप्शन तुमच्या समोर आहेत. योग्य उत्तर कमेंट करून सांगत चला. भारत चीन युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर 1962ला. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील व्यापारी मक्तेदारी कोणत्या कायद्याद्वारे संपुष्टात आली? चला मित्रांनो, कमेंट करून सांगा. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भारतात केव्हा झाली? स्थापना सांगायची आहे, केव्हा झाली होती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची. तसंच हा प्रश्न आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे भारतातील व्यापारी मक्तेदारी कोणत्या कायद्याद्वारे संपुष्टात आली? तर याचे योग्य उत्तर होईल 1833चा चार्टर ॲक्टच्या नुसार, या कायद्यानुसार व्यापारी मक्तेदारी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची संपुष्टात आली होती. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न. रंधा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत पुणे, गडचिरोली, अहिल्यानगर, कोल्हापूर. रंधा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहिल्यानगर या जिल्ह्यात. ऑप्शन 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न. राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रत्यक्षकरणाचा दाखल करता येते? रीट दाखल करता येते. राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रत्यक्षकरणाचा रीट दाखल करता येतो? तर कलम 32 नुसार. लक्षात ठेवा, राज्यघटनेच्या कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयामध्ये बंदी प्रत्यक्षकरणाचा रीट दाखल करता येतो. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, कलम 32ला संविधानाचा आत्मा म्हटले आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, कलम 32ला संविधानाचा आत्मा म्हटले आहे. ओके, चला तर पुढचा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन आहेत पॅरिस, हेग, बर्लिन, वॉशिंग्टन. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे? तर हेगमध्ये. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये साराबंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. यामध्ये 2 प्रश्न तयार होतात. महात्मा गांधींनी साराबंदीची चळवळ केव्हा सुरू केली? तर 1918 मध्ये. आणि ती कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू केली? ऑप्शन तुमच्या समोर आहेत, कमेंट्स करून सांगा. तर खेडा येथे. लक्षात ठेवा, महात्मा गांधींनी
साराबंदीची चळवळ खेडा येथे सुरू केली होती? ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्षी राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला? राणीचा जाहीरनामा केव्हा प्रसिद्ध करण्यात आला? तर 1858ला. राणीचा जाहीरनामा 1858ला जाहीर करण्यात आला. ऑप्शन 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळला? मोस्ट आयएमपी प्रश्न. ऑप्शन आहेत गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू. मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळला? तर कर्नाटकमध्ये. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? ऑप्शन आहेत लोह, रूपांतरित, बेसाल्ट, ग्रेनाइट. महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर बेसाल्ट या खडकापासून. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी ही प्रशासकीय प्रशिक्षण संस्था कोठे आहे? IMP करून घ्या. PYQ प्रश्न आहे हा. ऑप्शन आहेत मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर. यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी ही प्रशासकीय प्रशिक्षण संस्था कोठे आहे? तर पुण्यामध्ये. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत जळगाव, नागपूर, रायगड, छत्रपती संभाजीनगर. पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागपूरमध्ये. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न, 3 जानेवारी हा कोणता दिन म्हणून साजरा करतात? 3 जानेवारी हा कोणता दिन म्हणून साजरा करतात? ऑप्शन आहेत विज्ञान दिन, महिला दिन, पर्यावरण दिन, बालिका दिन. तर 3 जानेवारी हा बालिका दिन म्हणून साजरा करतात. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पर्यावरण दिन 5 जून. लक्षात ठेवा, 5 जूनला पर्यावरण दिन साजरा करतात. महिला दिन 8 मार्च. तर तुम्ही कमेंट करून सांगा विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो. सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. चला पुढचा प्रश्न, राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन आहेत मुंबई, नागपूर, वर्धा, पुणे. राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय हे वर्धामध्ये आहे. ऑप्शन 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ही काव्यपंक्ती कोणाची आहे? प्रश्न लिहूनच घ्या. मोस्ट IMP प्रश्न आहे.
अशा प्रश्नांमध्ये खूप विद्यार्थी कन्फ्यूज होतात. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे ही काव्यपंक्ती कोणाची आहे? तर याचे योग्य उत्तर होईल संत तुकाराम. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे ही काव्यपंक्ती संत तुकारामांची आहे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन आहेत 1955, 1962, 1954, 1960. ऑप्शन तुमच्या समोर आहेत. योग्य उत्तर कमेंट करून सांगा. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1962 ला. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न. जीवरेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत हिंगोली, बीड, रत्नागिरी, जालना. मित्रांनो, तुम्हाला जर या प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जीवरेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जालना जिल्ह्यात. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन आहेत समता हरवे, कंगना पोखल, विजया रहाटकर, रुपाली चाकणकर. राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत विजया रहाटकर. आणि आपल्या महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर. महत्त्वाचे आहेत दोन्ही प्रश्न. चला पुढचा प्रश्न. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोठे आहे? ऑप्शन आहेत अहिल्यानगर, पुणे, मुंबई, नागपूर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरमध्ये आहे. ऑप्शन 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न. 1 मे 1960 ला महाराष्ट्रात किती जिल्हे होते? 1 मे 1960 ला महाराष्ट्रात किती जिल्हे होते? तर 26 जिल्हे. महाराष्ट्राची स्थापना 1 मेला झाली होती, 1 मे 1960 ला. त्यावेळी महाराष्ट्रात जिल्हे होते 26. आणि सध्या किती आहेत? सध्या आहेत 36. लिहून घ्या. महत्त्वाचे प्रश्न घेत आहोत मित्रांनो. व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. पुढचा प्रश्न. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हटले आहे? स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हटले आहे? तर लॉर्ड रिपन यांना. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक लॉर्ड रिपन यांना म्हटले आहे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न. महाराष्ट्रात कापसाची बाजारपेठ म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
ऑप्शन आहेत अकोला, नाशिक, जळगाव, बुलढाणा. महाराष्ट्रात कापसाची बाजारपेठ म्हणून अकोला हे शहर ओळखले जाते. ऑप्शन 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, बोधगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे? बोधगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहेत उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड. तर याचे योग्य उत्तर होईल बिहार. बोधगया हे धार्मिक स्थळ बिहारमध्ये आहे. ऑप्शन 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, आपले टॉप 30 प्रश्न कंप्लीट झाले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर आपल्या यूट्यूब चॅनलची सर्व PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.